वर्ध्यामध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार सभा होणार आहे। वर्ध्याच्या लोक महाविद्यालय ग्राउंडवर ही सभा पार पडेल। मराठ्यांना आरक्षण मिळावं, पण ते ओबीसी यांच्या प्रवर्गातून नाही तर स्वतंत्र आरक्षण द्यावं ही प्रमुख मागणी आहे। विदर्भातील ही पहिली ओबीसी एल्गार सभा असून सभेला 1 लाखांच्या जवळपास ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे। छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, बबन तायवाडे, गोपीचंद पडळकर, रामदास तडस यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहतील। यापूर्वी बाईक रॅली देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। तर वर्ध्यातील ओबीसी मेळाव्याची जोरदार तयारी होते आणि सभेमध्ये येणाऱ्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले होते। हे बॅनर अज्ञातांनी उतरवल्याचं समोर आलेलं आहे। वर्ध्याच्या बजाज चौक ते शिवाजी चौकापर्यंत हा प्रकार करण्यात आलेला आहे। शहराच्या डिवायडरवरील खांबांना हे बॅनर लावण्यात आलेले होते। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी चेतन व्यास यांनी। वर्धेत ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी 11 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। लोक महाविद्यालयाच्या प्रांगणावर ओबीसी समाज आज एकजूट होणार आहे। जवळपास 1 लाखाच्या संख्येत ओबीसी बांधव येणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या सभेपूर्वी ज्या सभेच्या प्रचारासाठी वर्धेच्या बजाज चौकापासून शिवाजी चौकापर्यंत छगन भुजबळ यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर आणि झेंडे हे पूर्ण खाली उतरवण्यात आल्याचं दिसतं आहे। अज्ञातांनी हे काढल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांकडूनही सध्या याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही। आपण पाहू शकतो सध्या हे जे अशा प्रकारचे जे प्रत्येक फलकावर जे बॅनर लावण्यात आले होते छगन भुजबळ यांच्या महाएल्गार सभेचे आणि ओबीसी समाजाच्या जो एकच निर्धार ओबीसी मेळावा या संदर्भात जे बॅनर आणि जे झेंडे लावण्यात आले होते ते अज्ञातांनी खाली उतरवलेले आहे। ओबीसी सभेपूर्वी अशा प्रकारे करण्यात आलेली हा प्रकार नेमका चर्चेचा विषय बनलेला आहे। कारण सभेच्या तयारीसाठी ओबीसी बांधव लागलेले होते। मोठ्या संख्येत ओबीसी समाज इथे येणार आहे, पण सभेच्या पूर्वी वर्धेच्या बजाज चौकापासून शिवाजी चौकापर्यंत लावण्यात आलेले बॅनर आणि त्याचे झेंडे खाली उतरवण्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे। चेतन व्यास, साम टीव्ही न्यूज, वर्धा।